ऑक्टोबरचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर बघा, काल आपण बघितलं होतं एपिसोडच्या शेवटी की जीवा किती इमोशनल झाला होता. तो नंदिनीला म्हणत असतो, आपण जर कोणाचं वाईट केलं तर आपलंही वाईटच होतं ना नंदिनी. मी आनंद निवासच्या बाबतीत हे सगळं असं केलं म्हणून माझ्या भावाला असं झालं ना. मला माहिती आहे, म्हणजे मी वाईट वागलो म्हणून देवाने मला शिक्षा दिली ना. आता नंदिनी त्याला खूप समजवते, नाही जीवा असं काही नाही आहे, तुम्ही उगाच मनाला लावून घेतायत, असा नका विचार करू कुठलाच सध्या. जीवा म्हणतो, विचार तर येणारच ना नंदिनी, विचार तर येणारच, पण मी माझ्या भावाला असं अंथरुणात कसं पडून बघू ग, तूच सांग मला. असं त्याला मी कधीही झोपलेलं बघितलेलं नाही आहे. नंदिनी आता त्याला समजवते, सावरते, जीवा नकानं रडू, पार्थ बरे होणार आहेत. असं धीर सोडून कसं बरं चालेल तुम्हाला. थोडे पेशन्स ठेवूयात आपण, रडू नका बरं जीवा. आता जीवा स्वतःचे डोळे पुसतो आणि म्हणतो, हो तुझं बरोबर आहे नंदिनी, तुझं बरोबर आहे, करेक्ट आहे तुझं. आता मी धीर सोडणार नाही आहे, काही झालं तरी मी धीर सोडणारच नाही आहे. कारण मला खऱ्या आयुष्यात हिरोच्या मित्राने मरायला नाही, लढायला हवं आहे. आता तुझं करेक्ट आहे नंदिनी, एकदम करेक्ट आहे. मी आता माझ्या भावाला वाचवणार, काही झालं तरी मी वाचवणार आहे माझ्या भावाला. ऐकतोयस ना पार्थ दादा, मी तुला वाचवणार आणि मी तुझ्यासाठी लढणार. या दृश्यावरनं आपल्याला दिसतंय प्रेक्षकांनो की जीवा त्याच्या भावासाठी किती हळवा आहे आणि मुळातच त्याचा स्वभाव हळवा दाखवला आहे त्यांनी. त्यामुळे बघा आता पुढे काय झालंय. आज तर त्यांनी बराच म्युझिकल थरार दाखवला आहे बरं का. म्हणजे काव्याने त्या पार्थसाठी मंदिरात केलेली प्रार्थना आणि बरंच काही. आता नंदिनी खूप रडते जीवा गेल्यानंतर पार्थकडे बघून आणि म्हणत असते, पार्थ लवकर बरे व्हा, तुमच्या भावासाठी तुम्हाला बरं व्हायचं आहे आणि माझ्या वेड्या बहिणीसाठी सुद्धा. तुम्ही पाहिलंत ना सगळे किती हळवे आहेत तुमच्यासाठी आणि तुमचा भाऊ तर जगूच शकत नाही तुमच्याशिवाय. पार्थ उठा लवकर पार्थ. असं म्हणून नंदिनी स्वतः खूप रडत असते. बिचारी नंदिनी, तिचं दुःख राहिलंच बाजूला, पण तिला मात्र हे बरेच संकटांचा सामना करावा लागतोय. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, कधी कधी काय मानसिक अवस्था असते आणि काय होऊन बसतं. आणि त्यातनं दवाखाना हा विषय म्हटल्यावर अंगावर तर काटा येतोच. आता मालिकेत जरा जास्ती बढवून चढवून दाखवतात, यात काही शंका नाही, पण श्रद्धा असली ना की सगळं काही छान होतं, हे म्हणतात ते खरं आहे. काव्य आता मंदिरात आली आहे आणि आल्या खूप वेळ तिने देवाची अशी घंटा तिथे वाजवली आहे मंदिरातली. आणि देवी आईला म्हणत असते, ती देवी आई काव्या खूप आर्त भावनेने देवी आईजवळ प्रार्थना करत असते. ती म्हणते, देवी आई मी आज खूप दिवसानंतर तुझ्याकडे आली आहे. माझ्या लग्नाच्या आधी मी तुझ्या या मंदिरात यायचे. असं म्हणतात की तुझ्या या मंदिरात 100 दिवे लावले की मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मी तेही करून पाहिलं होतं. माझ्या मनात जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीबरोबर माझं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. मी तुझ्या मंदिरात दिवे लावले होते त्या व्यक्तीबरोबर. आणि इथे ना प्रेक्षकांनो, काव्या आणि जीवाचं सीन त्यांनी दाखवला आहे. जीवा आणि काव्या दोघेजण मिळून या मंदिरात दिवे लावायचे लग्नाच्या आधी. आपण तर ही लव्ह स्टोरी आधी पाहिलेलीच आहे. जीवा आता काव्यासाठी दिवे आणतो बरं का. काव्या चिडते कारण त्याला उशीर झालेला असतो, इवन तो येताना धडपडतो सुद्धा. काव्या म्हणते, काय रे जीवा, तू एकतर मला वाट बघायला लावतोस पण देवी आईलाही वाट बघायला लावतो. जीवा म्हणतो, अगं काय सांगू तुला काव्या, ते नाक्यावरचे हवलदार आहेत ना. काव्या म्हणते, बस कर आता, तुझी कारणं पाठ झाली आहेत मला, बडबड बंद कर आणि आपण दिवे लावूयात. आता जीवा म्हणतो, आपण काय दिवे लावणार. आता काव्या त्याच्याकडे रागाने बघते. मग जीवा म्हणतो, अगं माझी आई म्हणायची मला की दिवे लावू शकत नाहीस तू. अगं म्हणजे कसं आहे ना, आपण आतापर्यंत त्या पाण्यात दिवे सोडायचो ना, आता दिवे लावतोय ग देवी पुढे. अगं काव्या, तुला सांगतो, जर गणपती बाप्पाला कळलं ना की आपण त्याच्या माघारी त्याच्या आईच्या मंदिरात दिवे लावतोय तर तो चिडेल ना. काव्या म्हणते, झाली का तुझी भंकस करून. चला ओ साहेब, हे मंदिर आहेत ना ते एक्स्ट्रा स्पेशल आहे. इथे जर आपण 100 दिवे लावले ना तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. जीवा म्हणतो, अच्छा असं आहे होय. काव्या म्हणते, आज आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या लग्नासाठी आपण इच्छा बोलून दाखवायची आहे. आपल्याला 100 दिवे लावायचे आहेत दोघांनी मिळून. तू 50 लाव, मी 50 लावते. जीवा आता गडबडतो. तो म्हणतो, 100-50 नाही चालणार का. आता काव्या म्हणते, तुला सांगितलं ना रे 100 दिवे लावायचे तर 100. अरे बापरे, काय रे जीवा, हे तू 100 दिवे नाही आणले वाटतं. आता जीवा नाही म्हणतो बरं का आणि केविलवाणं तोंड करतो या काव्याकडे बघून. काव्या चिडून म्हणते, तू 100 दिवे का नाही आणले जीवा. जीवा म्हणतो, अगं काव्या असं काय करतेस, एक तर स्टॉल रात्रीचे उघडे नव्हते, कसे बसे हे 50 दिवे मिळालेत.
काव्या तिथून निघून जात असते तेव्हा जीवा म्हणतो, असं काय करतेस अगं, खरंच बंद झाली होती स्टॉल, 100 दिवे कंपल्सरी आहे का? अगं आपण दोघं जण काही वेगळे आहोत का, एकच आहोत ना. अगं आपण दोघं जण मिळून दिवे लावूया ना, म्हणजे 50 असले तरी तुझे 50 माझे 50. आता तेवढ्यात मंदिराची घंटा वाजते आणि जीवा म्हणतो, चल चल देवी आई बोलवते दिवे लावायला, चल. आणि अशा पद्धतीने जीवा आणि काव्या दोघांनी मिळून तिथे 50 दिवे अगदी मनापासून लावलेले होते. हा सगळा सीन जो आहे ना तो काव्याला आठवलाय तिच्या भूतकाळातला. काव्याला ते सगळं आठवतं आणि त्या गोष्टीमुळे तिला खूप त्रास होतोय आणि ती आता देवी आईला म्हणते, देवी आई मला जे हवं होतं ते तर तू दिलं नाहीस, पण आत्ता माझ्या आयुष्यात जी व्यक्ती आली आहे ना तीही माझ्यासाठी लाख मोलाची आहे. मी हे लग्न मान्य करेल नाही करणार मला माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र मी नक्की मान्य करेल की पार्थ या जगातल्या चांगल्या माणसांपैकी एक आहेत आणि ते जगायलाच पाहिजे देवी आई. त्यांना बरं कर आई, त्यांना बरं कर. असं म्हणून ती आता मंदिरातली जी घंटी आहे ना ती मोठ्या मोठ्याने वाजवत असते प्रेक्षकांनो. आणि इथे थोडासा जरा फिल्मी थरार दाखवला की एकीकडे घंट्या वाजवते, दुसरीकडे पार्थ आता शुद्धीवर यायचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे. हा सीन ना प्रेक्षकांनो त्यांनी खूपच रंगवलाय. म्हणजे एकीकडे काव्या घंट्या वाजवतीये आणि दुसरीकडे पार्थ दाखवलाय एकदम क्रिटिकल सिच्युएशनमध्ये वगैरे वगैरे. आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. आता इकडे बघा रम्या प्रार्थना करत असते दवाखान्यात. वसू आत्याला वाटत असतं ती नौटंकी करते. आता त्या तिच्या जवळ येत म्हणतात, ए रम्या चल पुरे कर आता, बस झालं हे नाटक. आता सगळ्यांना कळलंय की तुला पार्थची किती काळजी येते, राहू दे आता नको नाटकं करू. रम्या म्हणते, आई काय बोलतेस तू हे? अगं पार्थ सिरियस आहे, तुला कळत नाहीये का? तुला मी नाटक करते असं वाटूच कसं शकतं ग? माझं प्रेम आहे पार्थवर, हे मी तुला वेगळं सांगायला हवं का? मी देवळात गेले, अभिषेक सांगितला, पार्थला बरं वाटावं म्हणून मी अन्नपाणी सोडलं. हे सगळं मी मनापासून करते आई, नाटकं नाही करत हे लक्षात ठेव. ती तिच्या आईलाच सुनावते प्रेक्षकांनो आणि म्हणते मलाच करायला हवं ना सगळं, कारण ती काव्या काही कामाची नाही आहे, ती फक्त नावाची बायको आहे. पार्थची सगळी जी बायकोची कर्तव्य आहेत ती थोडीच निभवणार आहे. वसू आत्या तिला भारी बोलतात बरं का. वसू आत्या म्हणतात ती काव्या बायकोची कर्तव्य निभावेल नाही निभावेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे, पण तिच्या गळ्यात पार्थच्या नावाचं मंगळसूत्र आहे लक्षात ठेव, तुझ्या गळ्यात नाही आहे. आता रम्या म्हणते, हो माहिती आहे मला, पार्थ माझा नवरा नाही आहे ते. माझ्या पार्थवर मी जीवापाड आणि निस्वार्थ प्रेम केलं आहे आणि माझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करू शकते आई. हे बघ आई, मला खात्री आहे माझं हे प्रेम एक ना एक दिवस पार्थला नक्की कळणार आहे, बघच तू. आणि तेव्हा काव्याच्या जागी मी असेल. बापरे काय कॉन्फिडन्स आहे बघा ना प्रेक्षकांनो. तुम्हाला म्हटलं ना मी, हिच्याशी त्याचं लग्न ठरल आणि मग काव्या पार्थवर असलेलं तिचं प्रेम कबूल करेल. असंच होणार आहे बघा मालिकेत पुढे. कोणाकोणाला वाटतं असं होईल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. वसू आत्या म्हणतात, हे बघ अगं रम्या, आज एक गोष्ट चांगलीच झाली, पण त्या मानिनीने त्या काव्याला दवाखान्यात येऊच दिलं नाही. ती काव्या घरी बसून काय दिवे लावतीये आता तिचं तिलाच माहिती. तर इकडे पुन्हा त्यांनी काव्याचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. आता काव्या खरंच मंदिरामध्ये अगदी त्या मंदिराच्या पायऱ्यापासून एक एक दिवा लावतीये. आज ना प्रेक्षकांनो त्यांनी म्युझिकल थरारच खूप रंगवलाय बरं का. तर बघा आता या पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की काव्याने त्या देवी आईच्या मंदिरामध्ये अगदी खालच्या एका पायरी म्हणजे सुरुवातीच्या पायरीपासून एक एक दिवे लावलेत आणि ती मनाशीच बोलते की देवी आई पार्थला शक्ती देव आणि मला बळ देव असं ती बोलत असते आणि मनापासून दिवे लावत असते. आज तिचा दिवे लावायचा थरारच त्यांनी खूप दाखवला, त्यामुळे आजचा एपिसोड जरा छोटा झाला बरं का. इकडे बघा आता मानिनीला वाटत असतं की विक्रमला सगळं काही सांगावं. विक्रम यांनी मानिनीसाठी चहा आणलाय आणि त्यांची कुठली तरी गोळी असते रात्रीची, ती गोळी पण आणली आहे. ते मानिनीला म्हणतात, हे बघ मानिनी, तू रात्रीची गोळी विसरली आहेस घरी, मी आत्ता केमिस्टकडनं आणली बघ, ती घे बरं, तुला गोळी घेतल्याशिवाय बरं वाटणार नाही, घे बरं पटकन. मानिनी त्यांनी गोळी घेतली आहे बरं का. आणि मग ते विचारतात त्यांना प्रेमाने, बरं वाटतं गं मानिनी आता? मग मानिनी म्हणते, तुम्ही घरी येणार होतात ते मला कळवलं का नाही तुम्ही? त्यावर विक्रम म्हणतात, अगं मानिनी, मला सरप्राईज द्यायचं होतं तुम्हा सगळ्यांना. मी एवढा आनंदात होतो बघ घरी येताना, काय सांगू तुला. तुम्ही सगळ्यांनी काय काय मजा केली आतापर्यंत, कसे दिवस घालवले ते सगळं ऐकायचं होतं. मी विचार पण नव्हता केला गं हे असं काही होईल. मानिनी म्हणते, हो ना, जो मुलगा आईचा मूड बरा व्हावा म्हणून आईला पिक्चरचे तिकीटं काढून देतो, तो मुलगा अशा अवस्थेत जावा का हो? नाही, माझ्या पार्थला काहीही होणार नाही बघा, आपला पार्थ बरा होणार आहे. आता हे विक्रम म्हणतात, हो बरा होणारच आहे आपला पार्थ. आणि मानिनी, मला सांग तुझं काय चाललं गं? नाही म्हणजे तू अशी नाही आहेस गं, मगाशी मला म्हणाली होतीस की नंतर बोलेल तुमच्याशी. काय चाललंय तुझ्या मनात? असं काय आहे जे सगळ्यांसमोर तुला बोलता येत नाही आहे?
मग आता मानिनी म्हणते काही गोष्टी असतात ना हो, त्या मनातल्या मनातच राहिलेल्या बऱ्या असतात. विक्रम म्हणतात हे बघ मानिनी, तुझ्या मनातल्या गोष्टी तुझ्या चेहऱ्यावर येतात, त्याचं काय करशील तू सांग बरं. हे बघ आपल्या दोघांमध्ये कुठला आडपडदा असतो का, म्हणूनच तुला सांगतोय, सांग तुझ्या मनात जे आहे ते सांग. काव्याच्या बाबतीत तू जे काही वागलीस ते झेपलं नाही ग मला. अगं माझी मनू अशी नाहीये, आत्ताच्या पिढीची सासू आहेस ग तू. नाही, तू कधी सुनेला सासूरवास करणारी नव्हतीच. काय झालंय असं मानिनी, बोलतेस का, मला सगळं सांगितलं तर तुलाही मोकळं वाटेल. मानिनी आता विचार करायला लागते की मी यांना सगळं खरं खरं सांगून टाकू का काव्याच्या अफेअरबद्दल, म्हणजे यांना सांगितल्यावर माझ्या मनातलं पण सगळा भार हलका होईल. मी किती दिवस आडपडदा ठेवणार आहे, मला सगळं यांना सांगायला हवं. तसंही आमच्या दोघांमध्ये कधी काही लपून राहत नाही. आता ते विक्रम म्हणतात काय ग मानिनी, माझ्यासोबत गोष्टी शेअर करायला तुला एवढा वेळ लागतोय, बोल ना. मग मानिनी म्हणते हो, ऐकायचं आहे ना तुम्हाला, ऐका तर मग. आता त्या सांगतात की नाही सांगतात ते पुढच्या सीनमध्ये बघा प्रेक्षकांनो. आणि ऑब्व्हियसली अजूनही त्यांनी काहीही सांगितलेलं नाही आहे बरं का प्रेक्षकांनो. बघा आता पुढे काय झालं आहे. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. तर बघा आता तेवढ्यात इकडे काव्या दिवे लावतीये. हा सीन त्यांनी पुढे पुन्हा एकदा दाखवला आहे. काव्या मंदिराजवळ दिवे लावत असते आणि इकडे आता पाडची तब्येत हळूहळू बरी होत असते. काव्या आता बऱ्याच वेळ दिवे लावत असते आणि मग त्यातले 20च दिवे लावायचे बाकी आहेत. ती मनाशीच म्हणते आता 100 दिव्यांपैकी 20च दिवे लावायचे बाकी आहेत. आता हे 20 दिवे लावले की पाठ नक्की शुद्धीवर येतील असं म्हणून आता ती एक 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 दिवा असा बघते बरं का प्रेक्षकांनो. आणि इकडे नंदिनी रडत असते दवाखान्यात पार्थकडे बघून बघून. पार्थ पार्थ म्हणून ती रडताना दाखवली आहे. आणि इकडे अचानक काव्या ते दिवा ठेवते ना देवीसमोर आणि इकडे पाठची बोटं हलायला लागतात. आता इकडे मानिनी सांगायला लागते बरं का त्या विक्रमला की काव्याचं काय सत्य आहे. पण तेवढ्यात या वसू आत्या येतात पळत पळत आणि म्हणतात अगं मानिनी अगं पाठ शुद्धीवर आला ग. आत्ता नंदिनीने सांगितलं बघ मला, तिने डॉक्टरांना बोलवलं आहे, डॉक्टर तपासायला गेले. आता सगळे खुश होऊन जातात बरं का प्रेक्षकांनो. काय सांगताय खरंच. मानिनी म्हणते बाई देवच पावला. वसू आत्या म्हणतात अगं नंदिनी सांगत होती पार्थने बोटांची हालचाल केली म्हणे. मग आता ते विक्रम म्हणतात हो ना, डॉक्टर सांगत होते की 24 तासाच्या आत जर आपल्या पार्थला जाग आली तर तो आउट ऑफ डेंजर राहील. अरे वा परमेश्वरा, सगळं छान झालं. आता बघा प्रेक्षकांनो लगेच रम्या म्हणते मामा मी जाऊ करे पार्थजवळ, मी लांबूनच बघते पार्थला, तो बरा आहे पाहिल्यावर जरा जीवात जीव येईल माझ्या. वसू आत्या म्हणतात नाही रम्या, अजून पार्थ शुद्धीवर नाही आला. हे बघ बेटा घाई नको करूस, सध्या तो अजून शुद्धीवर आलेला नाहीये. आता मानिनी या पार्थला भेटायला जाणार असते तेव्हा वसू आत्या म्हणतात मानिनी तुला एक सांगू का, रम्याने आपल्या देवाजवळ प्रार्थना केली ना म्हणून तिची प्रार्थना फळाला आली बघ. वसू आत्या आता पुढे पुढे करतात बरं का मुद्दाम रम्याला प्रेक्षकांनो. आता लगेच विक्रम म्हणतात अरे म्हणजे काय, माझ्या काव्याने सुद्धा पार्थसाठी प्रार्थना केलीच असणार आहे. ती काय अशी घरी बसून शांत नाही बसणार. मला माहिती आहे काव्या पार्थसाठी काय काय करू शकते. आता जेव्हा ते असं बोलतात ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दिसत होता बरं का प्रेक्षकांनो. पण आता वसू आत्या तिथेही टोमणे मारायला कमी करत नाहीत. त्या म्हणतात हो दिसतंय ना, तुझी सून काय काय करू शकते पार्थसाठी ते सगळं दिसतंय. मग आता विक्रम चिडतात वसू आत्यावर आणि म्हणतात तुला जर चांगलं नसेल बोलता येत ना तर तोंडाला कुलूप ठेव. वसू आत्या म्हणतात बरं बाबा नाही बोलत, पण चिडू नको रे बाबा. अरे तिकडे पार्थ जगण्या मरण्याशी झुंज देतोय, तो पार्थ आपल्या काव्याच्या प्रार्थनेने बरा होऊ देत नाहीतर रम्याच्या प्रार्थनेने, पण तो बरा होऊ दे रे बाबा. आता विक्रम म्हणतात मानिनी मी जरा डॉक्टरांना बोलून येतो हं, असं म्हणून ते निघून जातात. मग रम्या पण विक्रमच्या मागे मागे जाते आणि बघा प्रेक्षकांनो या वसू आत्या पण चालल्या जातात. आता ही मानिनी मनाशी विचार करते की बरं झालं विक्रमला मी सांगितलं नाही, ते काव्याबद्दल एवढं भरभरून बोलताय, त्यांना आता काव्याबद्दल कसं सांगू. आता मला हा विषय न काढलेलाच बरा. मी म्हणलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो मगाशी की मानिनी काहीच बोलत नाही. आता बघा हां पुढे काय होतं. आता हा जो पार्थ आहे ना तो शुद्धीवर यायचा प्रयत्न करत असतो. इकडे काव्या आता देवी आईजवळ म्हणत असते देवी आई आता शेवटचे 3च दिवे लावायचे राहिलेत, माझे पार्थ लवकर शुद्धीवर आले पाहिजे, लवकर शुद्धीवर या पार्थ, लवकर शुद्धीवर या, असं ती देवी आईला म्हणत असते बरं का. काव्याला आता पार्थची आठवण येत असते आणि ती म्हणत असते की पार्थ तुम्ही नेहमी म्हणता ना युनिवर्सकडे काही मनापासून मागितलं की ते पूर्ण होतं. आता ही काव्या युनिवर्सकडे तुमच्यासाठी प्रार्थना करते, पार्थ लवकर शुद्धीवर या. आणि काव्या बघ 11:11ची वेळ झाली आहे, आता जे काही मागितलं ते पूर्ण होईल असं म्हणायचे ना तुम्ही पार्थ मला.
ते काही नाही, बस झालं आता पार्थ, बस झालं, उठा आता, असं ती देवी आईजवळ बोलत असते आणि म्हणत असते शेवटचे 3च दिवे आता बाकी आहेत. आणि आता ते दिवे ती देवी आईच्या समोर असे लावत असते. आणि तेवढ्यात इकडे पार्थला जाग आली असं त्यांनी दाखवलं आणि पुन्हा एकदा म्युझिकल थरार त्यांनी खूपच दाखवला बाबा शेवटी. म्हणजे त्यामध्येच आज बराच एपिसोड त्यांनी रंगवला आहे 20 मिनिटाचा. आपला एपिसोड रिव्ह्यू त्यामुळे आज छोटा झाला आहे प्रेक्षकांनो. तर बघा, आता काव्या दिवे लावतीये, इकडे पार्थ दाखवला आहे असा श्वास घेतोय, असा खूप सिरियस झालेला दाखवला त्यांनी. आणि तो काव्या अशी हाक मारतो आणि अचानक इकडे काव्याला भास होतो जसं काही पार्थने तिला हाक मारली आहे. आणि ती मागे वळून बघते आणि स्वतःलाच म्हणते, अरे मला असं का वाटलं की भास झाला, मला असं का वाटतंय की पार्थ देशमुख मला आवाज देत आहे. आणि मग ती पुन्हा देवी आईच्या मूर्तीकडे बघते आणि तिचे दिवे लावण्यामध्ये मग्न होते. आणि प्रेक्षकांनो, एपिसोड इथेच त्यांनी समाप्त केला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्या जेव्हा दिवे लावत असते तेव्हा अचानक ती दिवे विझायला लागतात आणि काव्या आता घाबरते आणि म्हणते, देवी आई माझी परीक्षा अशी घेऊ नकोस ग. आणि इकडे पार्थ जरा भलता सिरियस झाला आहे असं दाखवलं आहे. आता टेन्शन घेऊ नका, मालिकेमध्ये हा सस्पेन्स मुद्दाम आपली उत्सुकता ताणण्यासाठी असतो, यात काही शंका नाही आहे. आता काव्या दिवे लावणारच आहे, पार्थ बरा होणारच आहे, पण आता फक्त तो कधी बरा होतोय याची वाट बघूया. काव्याचे आणि मानिनीचे गैरसमज कधी दूर होत आहेत तेही आता आपण येणाऱ्या भागांमध्ये बघूयाच. आता जीवा आणि काव्या दोघांचं नातं रिव्हील करता का, काय काय होणार आहे, बरेच प्रश्न आहेत प्रेक्षकांनो या मालिकेचे. बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.